गुड मॉर्निंग. आज होती माझ्या चुलत भावाच्या घराची वास्तुशांती. त्यासाठीच आम्ही गावी निघालो होतो. फायनली 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्याच ना अद्विकचे ते लाड सुरू झाले होते. आणि त्यानंतर ना मस्त असं चहा वगैरे घेतला आणि भैयाने ना बाहेरूनच नाश्ता वगैरे आणला होता. मग छान असा गरमागरम नाश्ता वगैरे केला आणि अद्विकने ना तोपर्यंत सगळे देवाऱ्यामधून खाली घेतले होते. तर रेडी होऊन मी माझ्या चुलत भावाच्या इथे गेले. त्यांनी पण छान अशी पूजा वगैरे मांडली होती. पूजेचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर ना खूप सारी पाहुणी मंडळी जमली होती. त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर लगेचच जेवण केलं आणि घरी आल्यावर ना मस्त असं रसना पिले. इव्हिनिंगच्या वेळेस ना मम्मी पप्पांची गुरांची कामे चालू होती. मम्मी इथे गुरांना कुट्टी टाकत होती आणि सोबतच पप्पा इथे कुट्टी करत होते. आमचं शेत ना हे आमच्या घराच्या पाठीमागेच आहे आणि आमच्या शेतामध्ये नारळाची, पेरूची, आंब्याची झाडे आहे. एवढ्या सगळ्या कैऱ्या ना भैयाने ना माझ्यासाठी तोडून आणल्या होत्या आणि रात्रीच्या वेळेस ना मम्मीने छान असं स्वयंपाक केला. मस्त असं जेवण करून आम्ही यात्रेला गेलो आणि यात्रेत ना गेल्या गेल्या अद्विकचं असं झालं, आई बाबा मला हे घ्यायचंय, आई बाबा मला ते घ्यायचंय. आणि इथे ना त्याला वेगवेगळ्या राईड्स मध्ये बसवलं होतं. त्याने खूप एन्जॉय केलं आणि ह्या ना राईड्स मध्ये ना तो ना सेकंड टाइम बसला होता. त्यानंतर ना त्याला वेगवेगळी खेळणी सुद्धा घेतली आणि सोबतच मी सुद्धा थोडीफार शॉपिंग केली. इथे मी ना माझ्यासाठी मम्मीसाठी बांगड्या घेतल्या होत्या. त्यानंतर आम्ही घरी आलो. चला, असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.